जाहीर करतो. आणि मला एवढी गडबड आहे का मी आता 68 वर्ष वय असतानासुद्धा पोरगी पाहायला चाललो. इथून मला नेरला जायचं आहे, एक मुलगी पाहायची आहे. आणि काही गैरसमज करून घेऊ नका, माझ्या भाच्यासाठी पोरगी पाहायला जायचं आहे. इथं तर आता जुनी सांभाळणंच अवघड होऊन गेलं. तर मी तुमचा आशीर्वाद घेतो. तुम्ही मला आज्ञा द्या का तुम्ही जा, तर मी जातो. तुम्हाला 2 महिने हजसाठी गेलो होतो. तिथलं खाद्य आणि आपलं खाद्य याचा काही मेळ बसला नाही. त्याच्यामुळं असा जांगडबुत्ता झाला का आज मी बोललो तर तुम्हाला ऐकून असं आलं बरोबर. म्हणजे ते लोक मिरची खात नाही, गहू खात नाही, फल्लीचं सोयाबीनचं तेल खात नाही, तुरीची डाळ खात नाही. आपल्याला हे मुख्य अन्न आहे आपलं. त्यामुळं एक प्रकारचं कुपोषण झालं होतं. त्याच्यामुळं ताकद जरा कमी पडून राहिली. आता गणेशोत्सव आहे, पुढं रोजचे कार्यक्रम असते. म्हणून हे शक्ती बचाव मोहीम सुरू आहे सध्या. मी धर्माला फारसं महत्त्व देणारा माणूस नाही. मी कुठेतरी 2 ओळी लिहिल्या होत्या की धर्मामुळं माणूस मुस्लिम झाला, हिंदू झाला, शीख झाला, बुद्ध झाला. धर्मामुळं माणूस हिंदू झाला, मुस्लिम झाला, शीख झाला, बुद्ध झाला, पण शोधूनही सापडत नाही माणूस कोणता शुद्ध झाला. जो घरी बायकोले सुद्यानं नाही वागवत, जो घरी बायकोले सुद्यानं नाही वागवत, तोच रोज देवळात जाऊन ऐकते भागवत. पहिले सुधरवाव घर, मग आपला समाज, नाही तर काय फायदा किती पडली नमाज. मनातच वाहते माया भक्तीचा पूर, अल्लाच्या जवळ मशिदीच्या दूर. तर मी या वृत्तीनं वागणारा माणूस आहे. मी तुमच्या कवी कट्ट्याला पुन्हा शुभेच्छा देतो. चांगल्यात चांगल्या कविता म्हणा. आणि माणसाचं वय जसजसं वाढते एवढी जबाबदारीची डेंगडेंग लागते मागं का कुठंच माणूस पूर्ण तर राहू शकत नाही. बस तुम्ही जेव्हा म्हातारे व्हाल तेव्हा त्या भाऊसाहेबाला आनंद झाला का आपणच नाही रे, हाही गळ्याट्यात आहे. ठीक आहे.